हा तर मग पोट्टे हो, आज आहे मग रोडच्या यात्रेचा अखेरीचा दिवस. मागचा टायर आणि गाडीचं पोट दोन्ही खाली होते तर पहिले त्याला भरलं. लग्नाचा मंडप पण डीजे पाहून ज्याची आठवण येत असेल त्याला टॅग करजा. पैशावाल्या माणसाने टाके धुवायचा बिझनेस सुरू केला वाटते. तुमच्या घरच्या टाक्या धुवायच्या असेल तर सांगा रे बा. कोणता मित्र गाडी चालवत असताना हे गाणं आठवते त्याची आयडी मेन्शन करजा. कसं बस जिवंत आम्ही जत्रेतनी पोहोचलो, गाडी पार्किंगला लावली. राहुलनं आज नवे नवे कपडे घातले होते. याच्या भिंगऱ्या हवेत निवडून चिमणीवाणी वापस त्याच्याच जवळ येत जाय. बस हे एक सोडून तिला आणायला मला चंबलच्या डाकूल जायचं काम पडलं. लहानपणी या मोबाईला सोबत कोण कोण खेळलंय मला कमेंट करून सांगा. भाऊ मस्त माणूस होते ते एक फोटो पण काढला. हे पंचशील नगरातले चायवाले भैया 5 रुपयाच्या खारमुरासाठी ते 10 जणांची तर भांडणच चालू होती. 10 रुपये द्या भविष्य जाणून घ्या असा वजन काटा लागला होता. आमचं भविष्य आधीच अंधारात होतं तर आम्ही काही पाहिलं नाही. आधूच्या एक कानपटीत दिली. हे फोटो म्हणे भाऊ मी तेव्हा व्हिडिओ पाहिला पण तू आयडीच माहित नाही. भाऊले म्हटलं फॅन आहे का फक्त मजाच घेऊन राहिला रे. मी जत्रा हिंडायला आलो हे दिसतील ना असं तर कधी झालंच नाही. या झुल्यात कोणी बसलं असेल तर कशी मजा येते मला पण सांगा. जागा कोणती पण असो बक्षुदी नाही रुकणी चाहिए. याच आज्ञेचं पालन माझे सगळे मित्र पण करत जाय. आजच्या तारखेतनी माझ्या जत्रेतनी 2 फॉलोअर्स वाढले. हे आहे आमच्या हॉस्टेलचा चॉकलेट बॉय. शिल्लकच्या उभास काय कधीच करावं नाही याचं जिथं जागतं उदाहरण मीच हा. कोई मिल गयाच्या जादूल्यान कुणाला पण भेटलो. जत्रेचा अखेरीचा दिवस आहे म्हणून थोडं जास्तच फिरलो. आता एवढं मोठं फिरल्यावर तेवढी मोठी भूक पण लागली. पोटातले उंदर बाहेर येऊन मलेच खाऊन घेतील याच्या आधी आम्ही आलो बिर्याणी खायला. वाशिम जिल्ह्यातली सगळ्यात चांगली बिर्याणी कुठे भेटते मला कमेंट करून सांगा. या गांधीजीच्या 3 माकडाच्या मस्त गोष्टी चालू होत्या पण मला लय भूक लागली होती. मी बिर्याणी खाऊन पण टाकली. आम्हाला वाटलं आम्ही चौघच हटलात नाही पण इकडे तिकडे फिरून पाहिलं तर भूषण भाऊन सचिनदा पण मस्त बिर्याणी खात जाय आणि एका कोपऱ्यातनी बसून आदू पण बिर्याणीवर हात साफ करत जाय. बिर्याणीचे पैसे वसूल करायसाठी 4-5 चमचे सोप खालीन घराकडे आलो.